डॉक्टर महेश अभ्यंकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. मालवणच्या निसर्गरम्य परिसरामध्ये डॉक्टर महेश यांचे बालपण गेले. वक्तृत्व, कथाकथन, निबंध, विज्ञान स्पर्धा, नाटक, एकांकिका, एकपात्री प्रयोग, गीता पठण, स्कॉलरशिप, चित्रकला, मराठी, हिंदी, इंग्रजी यातील अवांतर परीक्षा अशा विविध क्षेत्रात 100हून अधिक बक्षिसे त्यांनी मिळवली. ही त्यांची मोठी कमाई. टोपीवाला हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी अशी त्यांची ख्याती होती. 12वीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून मुंबईच्या GS मेडिकल कॉलेजमध्ये दिमागदार प्रवेश त्यांनी मिळवला. मुंबईच्या KM, सेंट एलिझाबेथ, आशा पारेख अशा मुंबईतील नामांकित रुग्णालयामध्ये अपघात विभाग आणि अतिदक्षता विभागात काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. GS मेडिकल कॉलेजच्या प्रवासात वैद्यकीय शिक्षणासोबत मराठी वाङ्मय मंडळ, वैद्यकीय शिबिरे, बुद्धिबळ, क्रिकेटमध्ये ते सक्रिय होते. सध्या GS मेडिकल कॉलेजमध्ये माजी विद्यार्थी संघटनेच्या कमिटीमध्ये ते समाविष्ट असून वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मदत करतात. वैद्यकीय पदवीबरोबर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, इंटरनॅशनल मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च, डिझाईन थिंकिंग या विषयातील पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिक, औषध निर्माण तज्ज्ञ, व्यवस्थापन सल्लागार अशी त्यांची बहुविध ओळख. सिप्ला, इप्का, USV या औषध कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ग्लोडर्मा या औषध कंपनीचे ते डायरेक्टर आहेत. IDMA या संस्थेमार्फत औषध आणि आरोग्य या विषयीची सुधारणा दिल्ली दरबारी मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. ते एक उत्तम संशोधक आहेत. त्यांचे 50हून अधिक शोधनिबंध प्रथितयश वैद्यकीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध आहेत. विविध वैद्यकीय पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके यामध्ये लेख लिहिले आहेत. देश विदेशात मोठमोठ्या वैद्यकीय परिषदांमध्ये 1700 वैद्यकीय व्याख्यान देणारा सर्वात तरुण डॉक्टर वक्ता होण्याचा बहुमान डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी पटकावला आहे. आरोग्यावर बोलू काही, जगा आरोग्यदायी शतक पार, स्वास्थ्य एक नवीन दृष्टिकोन, बदलता काळ आणि नवी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, डॉक्टर तुमच्या भेटीला अशा विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. दिल्लीमध्ये 10,000 लोकांसमोर वैद्यकीय प्रबोधन करण्याची संधी मिळणे आणि अमिताभ बच्चन यांनी कौतुक करणे ही एक सुखद आठवण डॉक्टर महेश अभ्यंकर आवर्जून सांगतात. वैद्यकीय समुपदेशन क्षेत्रात त्यांचा व्यापक अनुभव आहे. व्यावसायिक क्षेत्रात नेतृत्व शैली, कौशल्य विकास, EQ व्हिजन अशा विविध कार्यशाळा घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. नीट आणि JEE विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते विनामूल्य कार्यशाळा घेतात. आजपर्यंत 5,000हून विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. ते आणि त्यांची मुलगी डॉक्टर नेहा अभ्यंकर यांनी रँक म्हणजे नीट जी मधील यशाचा मंत्र हे पुस्तक लिहिले आहे. डॉक्टर नेहाने सन 2020 मध्ये कोविडच्या काळात नीटमध्ये प्रवेश मिळवत KM मध्ये प्रवेश घेतला. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी रँक या पुस्तकाने दिलेला संदेश म्हणजे मोठी स्वप्न पहा, लवकर सुरुवात करा, सातत्य राखा, MCQची उत्तम तयारी करा, मेहनतीला प्रयोजनाची जोड द्या, आईवडिलांची आणि शिक्षकांची सोबत मन सुदृढ ठेवून आत्मविश्वासाने यश मिळवा. सामान्य दिसणाऱ्या लोकांनी कोविड-19 आजाराच्या असामान्य परिस्थितीला कसे तोंड दिले, अडखळत धडपडत त्यांनी कशी नवी दिशा शोधली हे दर्शवणाऱ्या कहाण्या म्हणजे इमोजिल हे त्यांचे आणि आरती भारज यांनी लिहिलेले पुस्तक. इमोजिलच्या इंग्रजी आणि मराठीमध्ये आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाला वाचकांनी भरभरून दाद दिली. विविध वर्तमानपत्र आणि मासिकातील परीक्षणे या यशासाठी लक्षणीय ठरली. या पुस्तकाच्या 2 वर्षात 10,000 प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, विद्यावर्धिनी संस्था, जनजागृती प्रतिष्ठान, राजहंस प्रतिष्ठान, आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान अशा 15हून अधिक अनेक संस्था आणि सांस्कृतिक कार्याशी ते जोडलेले आहेत. काही संस्था आदिवासी भागात वैद्यकीय आणि महिला विकास, दिव्यांग कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहेत. गोरेगावमध्ये डायलिसिस केंद्र उभारणी, टोपीवाला शाळेमध्ये इमारत उभारणी यासाठी त्यांनी मदतीचा हातभार लावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक योजनांना हातभार लावून कोकणच्या मातीशी नाळ अजून जुळवून ठेवली आहे. ग्रंथ तुमच्या दारी एक चळवळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान
या संस्थेच्या ग्रंथ तुमच्या दारी या योजनेची धुरा मुंबईमध्ये डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी सांभाळली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. डॉक्टर महेश अभ्यंकर यांना महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांच्या हस्ते कोविड योद्धा 2021 पुरस्कार, माननीय विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते लोकमत चेंज मेकर्स 2023 पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आनंदी गोपाळ जोशी पुरस्कार, टोपीवाला शाळा मानपत्र, हेल्थ अँड वेलनेस आयकॉन, राजहंस पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, सामाजिक गौरव पुरस्कार अशा अनेक 50हून अधिक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपणास असेच सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात भरभरून यश मिळो हीच सर्वतकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपले खूप खूप अभिनंदन.